तुमच्या दैनंदिन जीवनातल्या काही चुकीच्या सवयी आणि एक गंभीर आजार तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो. काही लोकांना सवय असते की छोटंसं काहीतरी झालं की लगेच गोळी घ्यायची. तर ह्याचे दुष्परिणाम काय काय होतात? तसं 2 वर्षांनी डायबिटीस होतं, कारण त्या गोळ्यांनी ते इन्सुलिन सिक्रेशन कमी होतं. हे सामान्य लोकांना समजत नाही ना. दोन्हीचा अप्रोच वेगळा आहे. आयुर्वेदाचा अप्रोच टोटल बॉडी, टोटल हेल्थ इन्क्लुडिंग माइंड आहे. ॲलोपॅथिकचा अप्रोच कसा आहे? रिलेटेड टू बॉडी अँड सेल. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या एकत्र वर्क करतात का? जे दिसतं त्याचीच ट्रीटमेंट ॲलोपॅथिकमध्ये होते, पण दिसत नाही जे माइंड आहे, जे प्राण आहे, त्याची आयुर्वेदात खूप चांगली ट्रीटमेंट सांगितली. तुम्ही एखादी गाडी घ्यायची आहे, टीव्ही घ्यायचा, 6-6 महिने रिसर्च चालू असतो आणि हेल्थच्या बाबतीत मात्र अजिबात रिसर्च नाही. हे कसं चालेल? किमोथेरपी ही जशी कॅन्सरची एक खूप महत्वाची ट्रीटमेंट आहे. कोणतंही औषध असो, केमो वापरा, कोणतंही मेडिसिन वापरा, तो दुरुस्त करून दाखवा, शक्यच नाही. आयुर्वेदात गंभीर रोगांवरती उपचार आहेत का? नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, सध्या गंभीर आजारांचं प्रमाण खूप वाढतंय. त्याची नेमकी कारणं काय आहेत? आपल्या सवयी आणि आपली लाईफस्टाईल ह्याला किती हातभार लावत आहे? समजा एखाद्याला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला असेल, तर आजच्या आधुनिक उपचाराच्या काळामध्ये आयुर्वेदामध्ये ह्याच्यात काही उपचार आहेत का? आणि तो माणूस ह्या आजारातून बाहेर पडू शकतो का? या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. सर, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर, आज वैद्यकीय तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं असून सुद्धा उपचार मिळण्याची शाश्वती नाहीये. तर ह्या काळामध्ये आयुर्वेदात गंभीर रोगांवरती उपचार आहेत का? कसं आहे, आयुर्वेद हे 5000 वर्षापूर्वीचं आहे. ज्यावेळेस टेक्नॉलॉजी झिरो होती, कॉम्प्युटर नव्हतं, AI नव्हतं. हल्ली टेक्नॉलॉजीचं एज आहे, काळ आहे. पण त्या काळात सुद्धा जी काही प्रिन्सिपल सांगून ठेवलेले आहेत, जे लॉजिक सांगून ठेवलेले आहेत, ते जशाला तसेच आज सुद्धा त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आता सामान्य माणसाला काय पाहिजे की मला आजार झालेला आहे, मला ट्रीटमेंट कोणती घ्यायची ज्यामुळे त्या पेशंटचं नुकसान होता कामा नये. समजा एखादं ब्लड प्रेशर घेतलं आपण, ब्लड प्रेशरचा रुग्ण कोणाकडे जाईल? डॉक्टरकडे जाईल. BP वाढलेला आहे, तो गोळी दिली जाते. एक गोळी दिल्यानंतर एक 5 औषधं आहेत ॲलोपॅथिकची. त्याच्यामध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर म्हणून एक असतं. असे ब्लॉकर, स्टिम्युलेटर, सप्रेसर अशी ॲलोपॅथिक औषधं आहेत जनरली. म्हणजे हे एक मॅनेजमेंट असते. ती मॅनेजमेंट आवश्यक आहे. पण ते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काय करतं? ज्या मसलमध्ये कॅल्शियम पाहिजे असतं त्याला त्याचा रस्ता बंद करतो, स्विच ऑफ करतं. त्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. पण ते कॅल्शियम त्याला आवश्यक आहे की नाही? आवश्यक आहे. ते हार्ट स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे. त्यामुळे हार्टचं पंपिंग कमी होईल, ब्लड प्रेशर कमी वाटेल, पण तो कायमचा आजार कमी होणार नाही. पण आयुर्वेदाचा अप्रोच वेगळा आहे. ब्लड प्रेशर वाढलेला आहे, त्याच्या पाठीमागे एक मोठी यंत्रणा आहे. ती जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत ते ब्लड प्रेशर ठीक होणारच नाही. त्यामुळे जो ब्लड प्रेशरचा रुग्ण असतो त्याचा 2 वर्षांनी डायबिटीस होतं, कारण त्या गोळ्यांनी ते इन्सुलिन सिक्रेशन कमी होतं. हे सामान्य लोकांना समजत नाही ना. दोन्हीचा अप्रोच वेगळा आहे. आयुर्वेदाचा अप्रोच टोटल बॉडी, टोटल हेल्थ इन्क्लुडिंग माइंड आहे. ॲलोपॅथिकचा अप्रोच कसा आहे? रिलेटेड टू बॉडी अँड सेल. सेल म्हणजे मायक्रो युनिट, कारण हे हल्लीची डेव्हलपमेंट आहे. ज्यावेळेस मायक्रोस्कोप डेव्हलप झाला, मायक्रोस्कोप जगात आला, त्यावेळेस सगळ्या पेशीचा अभ्यास सुरू झाला. मग ते प्लांट असो, ह्युमन बॉडी असो, कोणी असो, आणि त्या पेशीच्या केंद्रितच त्याची ट्रीटमेंटची मॅनेजमेंट असते. पण ती पेशी का बिघडली ह्याचा जो यंत्रणा आहे ती होल बॉडी आहे ना. त्याच्या पाठीमागे होल बॉडी आहे. ती होल बॉडीची कुठे कुठे मेकॅनिझम जी दुरुस्त करायचं ते काम आयुर्वेद करतं. ह्या दोन्हीच्या अप्रोचमध्ये फरक आहे. एक सेल्युलर अप्रोच आहे, एक टोटल बॉडी इन्क्लुडिंग माइंड अप्रोच आहे. त्यामुळे जे बेनिफिट आहे दोन्ही महत्त्वाचं आहे. मी म्हणत नाही हे तर चांगलं आहे, पण त्याचं टेम्पररी अप्रोच आहे. टेम्पररी अप्रोच आहे.
जे परमनंट बेनिफिट आहे ते परमनंट बेनिफिट राहणार. पेशंटने ठरवायचं की मला काय करायचं आहे, आणि ह्यासाठी पेशंटला समजला पाहिजे, आणि तोच आपला पर्पज आहे, उद्देश, असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणालात की आयुर्वेद एवढं हजारो वर्षांपूर्वीचं तंत्र आहे, तर अजूनही लोकांना ह्याचा इम्पॉर्टन्स का माहीत नसावा असं तुम्हाला वाटतंय? त्याचं कारण आयुर्वेद हे मी सगळ्यांनाच सांगतो, आयुर्वेद हे इंडियन सायन्स आहे. इंडियाचा ब्रँड आहे. इंडियाचा ब्रँड कोण प्रमोट करायचा असतो? अमेरिकनवाल्यांनी, जपानवाल्यांनी, चायनावाल्यांनी, पाकिस्तानवाल्यांनी. इंडियाच्याच लोकांनी प्रमोट करायचा असतो. आता इंडियामध्ये जी डॉक्टरांची संख्या आहे, आयुर्वेदाची त्यातल्या 1/4 संख्या आहे. 75% लोक ॲलोपॅथिक आहेत. त्याही 1/4 मध्ये 10%च आयुर्वेदिक लोक प्रॅक्टिस करणार आहे. त्यामुळे बॅड प्रोपोगंडा खूप होतो, आणि त्यामुळे एक सोसायटीवर इन्फ्लुएन्स आहे ॲलोपॅथिकचा, आणि त्याचं साहजिक आहे. त्याला भीती वाटते त्याला, आणि तसंच ते भीती निर्माणही केलं जाते बऱ्याच वेळा डॉक्टरांकडून. वास्तविक तसं नसतं. त्यामुळे जी आहे, जे आयुर्वेदाचा जेवढी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती होत नाही. हल्ली ज्या 10-12 वर्षाच्या काळामध्ये ह्याची डेव्हलपमेंट व्हायली, अजून एक 20 वर्षात चित्र पूर्ण बदलून जाईल. आणि मला पूर्ण खात्री आहे की हा आयुर्वेद हे इंडियन ब्रँड होईल आणि जगामध्ये ब्रँड होईल. कारण त्याची जी लॉजिक आहेत, त्याचे जे प्रिन्सिपल आहेत, त्याला आजही कोणी चॅलेंज करू शकत नाही. अजूनही रेलेव्हंट आहे. रिलेव्हंटच आहे. काही लोकांना सवय असते की छोटंसं काहीतरी झालं की लगेच गोळी घ्यायची, तर ह्याचे दुष्परिणाम काय काय होतात? अतिशय चांगला प्रश्न आहे. मी अशी प्रवासात जात होतो, एक मुलगा येतो, अरे मला स्ट्रॉंग गोळी दे, आज माझं डोकं दुखायलं, स्ट्रॉंग गोळी दे, 600-800 पॉवरची जेवढी असेल तेवढी स्ट्रॉंग दे. पण आमच्याकडे पेशंट जे येतात ना, एखादं कपल हनीमूनला जातं, दुबईला जातं, आणि येताना डायलिसिस घेऊन येतं. असे पेशंट पाहिलेले आहेत आम्ही. कारण हे कारण असंच एरर होतं, ही चुका अशाच घडत जातात. टेम्पररी अप्रोच असावा, पण कुठपर्यंत, किती दिवस? लॉंग टर्म नसेल तर तुमचं चालेल कसं? तसंच हेल्थ एक महत्त्वाचं आहे. मी सगळ्यांना सांगत असतो, तुम्ही एखादी गाडी घ्यायची आहे, टी व्ही घ्यायचा, 6-6 महिने रिसर्च चालू असतो, आणि हेल्थच्या बाबतीत मात्र अजिबात रिसर्च नाही. हे कसं चालेल? हे फार महत्त्वाचं आहे लोकांच्या दृष्टीने. लोक म्हणतात आम्हाला माहीतच नाही डॉक्टर. अरे माहीत नाही काय? गुगलमध्ये सगळं आहे. आज मोबाईलमध्ये सगळं दुनिया तुमच्या मुठीमध्ये आहे. तर थोडासा रिसर्च केला तर तुम्हाला सगळं मिळतं. आज नॉलेज अवेलेबल आहे, तुम्हाला घ्यायचं आहे फक्त. एवढे गंभीर आजार आता होत आहेत लोकांना, त्याचं प्रमाण एवढं वाढतंय, तर ह्याचं कारण काय असेल असं वाटतंय तुम्हाला? मी सगळ्यांना सांगत असतो की आरोग्याची एक वज्रमूठ आहे, 5 बोटाचीच आहे. ते 5 बोटमध्ये एक जरी बोट कमी झालं तर ती मूठ टिकू शकत नाही. पहिलं आहे औषध, दुसरा आहे आहार, तिसरा आहे झोप, चौथा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, आणि 5वा आहे थोडासा पंचकर्म त्याच्यात सपोर्ट केला तर चांगलं होतं. तर पहिले आहार आणि औषध महत्त्वाचंच आहे. आहाराला तुम्ही इग्नोर करून, आहाराकडे दुर्लक्ष करून, झोपेकडे दुर्लक्ष करून कोणताही आजार ट्रीट करूच शकत नाही. कुठलंही सायन्स येऊ द्या, कोणतंही औषध असू द्या, केमो वापरा, कोणतंही मेडिसिन वापरा, आहारला दुर्लक्ष करा, झोपेला दुर्लक्ष करा, स्ट्रेसला दुर्लक्ष करा, तो दुरुस्त करून दाखवावा, शक्यच नाही. मेडिसिनचा फार लिमिटेड रोल आहे. सामान्य माणसाला वाटतं की हे आजार माझ्या औषधाने कमी व्हायला, पण वास्तविक औषधाचा रोलच नसतो. औषधाचा रोल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यापुरता असतो. बॉडीमध्ये सगळी सिस्टीम आहे, ती सिस्टीमच काम करत असते. ती सिस्टीम जर नाही काम केली तर कुठलं औषध काम करणार आहे? साधारण कुठल्या टाईपच्या लाईफस्टाईलनी कुठल्या प्रकारचे रोग होऊ शकतात? आता कसं आहे, मी तर म्हणतो की कोल्ड टू कॅन्सर हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डरच आहे. जरी आता एक व्हायरल फिवर आला किंवा कुठलाही फिवर आला, सरळ अँटीबायोटिक दिला जातं, 5 दिवसाचा अँटीबायोटिक घ्या. पण त्याच अँटीबायोटिकनी ज्या आतड्यामधले जे प्रोबायोटिक असतात, जे हेल्दी बॅक्टेरिया असतात, तेच नष्ट होतात. त्यामुळे त्याचं पुढे नुकसान होतं. पण आमच्याकडे जे पेशंट आहेत, आणि 2 दिवसाच्या औषधाने, प्लांट बेस्ड मेडिसिनने त्याचा व्हायरल, मग मलेरिया असो, टायफॉइड असो, सगळा कमी होतो. कॅन्सरसुद्धा लोकांना असं वाटतं की लाईफस्टाईल डिसऑर्डरच आहे. समजलं का? सर, कॅन्सर म्हणजे नक्की काय? कॅन्सर म्हणजे आपलं एक शरीर आहे,
ट्रिलियन ऑफ सेलने बनलेलं आहे. म्हणजे एखादं मटकं असतं, त्याचे सूक्ष्म सूक्ष्म कण असतात, त्याचं मटकं तयार होतं. आपल्या सामान्य जनतेसाठी आपल्या अनेक सेल आहेत आणि शरीराचं प्रत्येक काम म्हणजे डायजेशनपासून, भूक लागण्यापासून, झोपेपासून सगळं सेलद्वारे होत असतं. मग त्याच्यात हार्मोन्स तयार होतात, त्याच्यात एन्झाईम तयार होतात. ह्या नॉर्मल सेलची एक सायकल आहे. ते सेल आवश्यकतेनुसार तयार होतात, आपलं काम करतात, नष्ट होतात. जसं लहान मुलं आहे त्याचे सेल जास्त लागतात, त्यामुळे जास्त प्रोड्यूस होतात. ही एक सायकल आहे. पण कॅन्सर सेलमध्ये काय होतं, एखादा बॅड सेल तयार होतो आणि तो नष्ट होत नाही, तो मल्टिप्लाय करत जातो. जसं साधं उदाहरण मी सांगतो बऱ्याच वेळा, की एखादा टेररिस्ट आहे किंवा अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटी करणारा आहे, तो नष्ट होतच नाही. तो त्याचा दुसरा भाऊ तयार करतो, तिसरा तयार करतो आणि कुठे ना कुठे ग्रुपने राहतो, म्हणजे त्याला कॅन्सर. तर हा का तयार होतो? तो सगळेच जण पॅट्रिऑटिक आहेत, प्रत्येकजण देशभक्त आहेत, पण त्याच्यासमोर काहीतरी इश्यू असतात. त्याचं माइंडसेट चेंज झालेलं असतं. माइंडसेट चेंज झाल्यामुळे तो अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटी करतो. तसं सेलमध्ये जीन्स आहे, जे DNA आहे, तो रॉंग मेसेज देतो. त्या जीन्स आणि DNAचं कॅरेक्टर चेंज झालेलं असतं. त्यामुळे सेल जो बनतो तो कॅन्सर सेल बनतो, म्हणजे बॅड सेल बनतो. आणि तो जो बनलेला सेल आहे तो नष्ट होत नाही, तो उलट आपल्यापेक्षा जास्त वेगाने तयार करतो. आणि त्याला मी अजून म्हणतो की बाहेरून जसं फंडिंग येत असतं तसं तो स्वतःच्या रक्तवाहिन्या तयार करत असतो आणि स्वतःचं न्यूट्रिशन स्वतःच करत असतो. आणि बाकी शरीराचं काही का असेना, कॅन्सर स्वतःचं न्यूट्रिशन स्वतः करून घेत असतो. त्यामुळे कॅन्सरची भीती वाटते. कॅन्सर त्यामुळे स्पीडनी वाढतो. जे काही आहे ते 6 महिन्यात त्याचा रिझल्ट समोर येतो. असं कॅन्सर काही स्लो जाणार नाही, एक्सप्रेस सारखा आजार आहे. कॅन्सर आणि ट्युमरमध्ये काय फरक आहे? पेशंटच्या दृष्टीने फार महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा. एखादा ब्रेस्टमध्ये कॅन्सर गाठ दिसली, ती बिचारी घाबरून जाते, तिला माहिती आहे कॅन्सरच झाला. पण बऱ्याच वेळा ती कॅन्सर साधी असते, म्हणजे नॉन मॅलिग्नंट असते, त्याला बिनाईन असं म्हणतात. तर गाठ ही 2 प्रकारची, ती साधी पण असते आणि कॅन्सरची पण असू शकते. आणि कॅन्सर जो आहे सेलचा आजार आहे. सेल मल्टिप्लाय करण्याचं जे काम आहे ते सेल कुठेही जमवू शकतात. जर एखादा बॅड सेल तयार झाला, त्याला डिस्ट्रॉय करण्याची पण मेकॅनिझम आहे बॉडीमध्ये. इम्युनिटी आहे, ट्युमर सप्रेसर जीन म्हणून असतात. जसं पोलीस बाहेर काम करतात तसं बॉडीमध्ये पण मेकॅनिझम आहे, प्रत्येक स्टेपला लेवलला आहे. पहिलं तर होऊ नये, एखादा कॅन्सर सेल निर्माण झाला तर त्याचं डिस्ट्रॉय करायचं हेही यंत्रणा आहे. त्यातूनही कॅन्सर सेल स्मार्ट असतात, मग ते वाचतात आणि ते मल्टिप्लाय करतात. तो सेलचा लिमिटेड झाला. हे ट्युमर हे एका पर्टिक्युलर गाठीसाठी आहे आणि ती गाठ 2 प्रकारची असते, साधी पण असते, कॅन्सरची पण गाठ असते. पण कॅन्सरची गाठ ही झपाट्याने वाढते. 1 महिना 2 महिने मॅक्झिमम. बाकीच्या ज्या गाठी असतात 6 महिने 1 वर्ष पडून असतात, त्या 1 वर्षापासून पडून असतात. त्या गाठीचं सामान्य लोकांच्या दृष्टीने, तुमच्या व्ह्युअरच्या दृष्टीने त्याचा स्ट्रेस कामा नाही. मला गाठ दिसली बाबा, मला कॅन्सर झाला, पूर्ण रात्रभर नाही झोपलं तर काय फायदा? तिचा तो दिवस कोणाचाही तो खराब जाईल. त्यामुळे ट्युमर हा 2 प्रकारचा असतो, साधाही असतो, कॅन्सर पण असतो. कॅन्सर झाल्यावर माणसाच्या शरीरामध्ये नक्की काय होतं ज्याच्यामुळे कदाचित त्या पेशंटचा मृत्यू देखील होऊ शकतो? कॅन्सर झाल्यानंतर लोकांना एक पहिला असं वाटतं की मला गाठ झालेली आहे आणि पेशंट कधीही त्या गाठीच्या संदर्भातच विचार करत असतो. मला इथे गाठ झालेली आहे म्हणजे मला कॅन्सर झालेला आहे. आणि तो डॉक्टरकडे जातो, आवश्यक तपासणी होतात, बायोप्सी होतात, त्याचं निदान होतं कॅन्सर आहे. जर सर्जरीच्या दृष्टीने काढायचं असेल तर सर्जरी करून काढून टाकल्या जाते. पण केवळ सर्जरी झाली म्हणजे माझा कॅन्सर कमी झाला असं चुकीचं आहे. कारण ती गाठ जी आहे त्या लिमिटेड आहे. त्याच्या पाठीमागे कितीतरी बायोकेमिकल चेंजेस झालेले असतात बॉडीमध्ये. त्या बायोकेमिकल चेंजेस जोपर्यंत दुरुस्त होत नाही, ती लाईफस्टाईलने दुरुस्त होत नाही, तोपर्यंत ती परत गाठ होते. समजा फर्स्ट स्टेजमध्ये कॅन्सर असेल तर एक गाठ लिमिटेड असते, दुसऱ्या स्टेजमध्ये सुद्धा लिमिटेड, थर्ड आणि फोर्थ स्टेजमध्ये ते संपूर्ण शरीरामध्ये आजार असतो. मग त्यावेळेस केमोचा किंवा वापर केला जातो. तर हे सगळं जे सर्जरी असेल, केमो असेल, रेडिएशन असेल, ही लोकल अप्रोच आहे. लोकल म्हणजे त्या गाठीपुरताच अप्रोच आहे. संपूर्ण शरीरात आजार आहे
आणि त्या गाठीचंच जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर ते टेम्पररी होणार, 6 महिने 1 वर्षासाठीच होणार. म्हणूनच आज परत 6-6 महिन्यांनी 1-1 वर्षांनी जो कॅन्सर परत होतो आणि पूर्वीपेक्षा डबल वेगाने होतो, त्याचं कारणच ते आहे. म्हणून आज ग्लोबल स्टँडर्ड असं आहे की 5 वर्ष जर एखादा पेशंट कॅन्सर सर्व्हायव्हल असेल तो कॅन्सर फ्री झाला, म्हणजेच याचा अर्थ असा आहे की त्याला 5 वर्ष कॅन्सर होण्याचा परत धोका असतो. कारण त्या बॉडीमधले चेंजेस व्हायलाच पाहिजे ना. जे एन्व्हायरमेंटमधलं आहे, जे वातावरण आहे, एखादा प्लांट जसं बाहेर एका ठराविक वातावरणातच लागतं, एखादा हापूस आंबा हापूस देवगडलाच तयार होतो, तसं कॅन्सर व्हायला सुद्धा एक देवगडचं वातावरण तयार व्हावं लागेल ना. तर ते चेंज व्हायला पाहिजे तरच कॅन्सर होणार नाही. आणि ते चेंज करण्यासाठी परत लाईफस्टाईल, डाएट, एक्सरसाइज, मेडिसिन, पंचकर्म आवश्यकतेप्रमाणे ह्या गोष्टी केल्या तरच कॅन्सर मुक्त होणार ना. म्हणून दोन्ही सिस्टीमचा योग्य वापर करणं हेच खरं चांगलं आहे. योग्य वापर तो फार आवश्यक आहे. तो डॉक्टरनेही समजून सांगावा की शेवटी अल्टिमेटली पेशंटचं लाईफ, पेशंटचं बेनिफिट हे सर्वात महत्त्वाचं आहे. मी आयुर्वेदाचा आहे, मी ॲलोपॅथिकचा आहे, मी होमिओपॅथी, ते किरकोळ आहे पेशंटचा दृष्टी. त्याला त्याचा रिझल्ट पाहिजे, त्याला त्याचं लाईफशी पडलेलं आहे. तुमचं प्रोफेशन सेकंडरी आहे. जेव्हा पहिली स्टेज असते कॅन्सरची तेव्हा काय लक्षणं दिसून येतात? आता कॅन्सर पहिल्या स्टेजमध्ये बाहेर असेल, ब्रेस्ट असेल किंवा कुठे दिसणारा भाग असेल तिथे गाठ दिसते. पण जी आतमध्ये गाठ असेल तर त्या पेशंटला समजणार नाही. तर आज ज्यावेळेस गाठ होते त्यावेळेस एक ऑल ऑफ सडन एक 3 आठवडे 4 आठवड्यामध्ये एकतर त्याचं वजन कमी होतं. समजा 60 किलो आहे तर एकदम 58 किंवा 60, 55 असं होईल, 5 किलो वजन कमी होईल. दुसरं म्हणजे त्याला थकवा वाटेल. किंवा तिसरं म्हणजे ज्या आपल्याकडे थुंकीचे मार्ग आहेत, लघवीचा मार्ग आहे, संडासचा मार्ग आहे, याच्यातून कुठेतरी ब्लिडिंग होऊ शकते. ब्लिडिंग झाली, थकवा येतोय, वजन कमी होतोय, म्हणजे मला काहीतरी सिरियस आहे असं करून मग त्याची जर व्यवस्थित जर टेस्ट केल्या, पहिली टेस्ट गोल्ड स्टँडर्ड ब्लड टेस्ट असतात. आणि ब्लड टेस्टमध्ये काय होतं, काही दुष्परिणाम काही नसतात. आणि ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याचा बरंचसं 50% पिक्चर क्लिअर होतं. मग त्याच्यानंतर सोनोग्राफी आहे, MRI, CT आहे, पेट स्कॅन आहे, बायोप्सी आहे. हे जर पहिल्या स्टेजमध्ये झालं आणि पहिल्या स्टेजमध्ये काय, आता समजा खूप मोठी गाठ आहे, ती सर्जरी करणं काही नुकसान नाही, पण ती काढून टाकली तर त्याचं लाईफ बरंचसं सुरक्षित होतं, प्रोटेक्टेड होतं. पण ते सर्जरी करून नुसतं रिलॅक्स होणं चुकीचं आहे. ती गाठ का झाली, कोणी निर्माण केली, त्याची ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेजमध्ये जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याला घाबरण्याचं काही कारण नाही. नॉर्मल जसा रुग्ण असतो तो 80 वर्ष 90 वर्ष जे काही DNAचं ठरलेलं आहे त्याचं आयुष्य, त्या तिथपर्यंत तो आरामशीर जगू शकतो. त्यामुळेच आमच्याकडे 10-10, 15-15 वर्ष कॅन्सर फ्री आहेत पेशंट. कारण अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट, पोस्ट ऑपरेटिव्ह आमची ट्रीटमेंट घेतात. की बऱ्याच वेळा असं सांगतात की पेशंट सर्जरी करतात, पुढे केमो करायचं आहे, ते पेशंट रिफ्यूज करतात आणि आमच्याकडे मला केमो करायचं नाही, तुमच्याकडे काही असेल तर सांगा, आणि आमची ट्रीटमेंट घेतात आणि 3-3, 4-4 वर्ष कॅन्सर फ्री होतात. कारण त्याच्या पाठीमागे जे बायोकेमिकल चेंजेस झालेले आहेत त्या चेंजेस होतात आपोआप. त्या चेंजेस कशाने झालेले आहेत, लाईफस्टाईलने झालेले आहेत, औषधाने होलं. कॅन्सर ह्याचे किती प्रकार आहेत आणि ते एवढ्या झपाट्याने का वाढतंय? कॅन्सर आता तसं आहे, 200 प्रकारचे कॅन्सर आहेत. प्रकार म्हणजे त्याच्या, म्हणून तो जो कॅन्सर सेल ज्या भागात तयार होईल, ब्रेनमध्ये तयार होईल त्याचा ब्रेनचा कॅन्सर होईल, ब्रेस्टमध्ये तयार होईल तर ब्रेस्टचा कॅन्सर, युट्रसमध्ये तयार होईल युट्रसचा कॅन्सर. आत्ता एक माझ्याकडे परवा कपल आला होता, 1 वर्ष लग्न झालं. 1 वर्ष लग्न झाल्यानंतर नेहमी सामान्य उत्सुकता असते की मूल व्हायचं. मग ते मूल होण्यासाठी डॉक्टरकडे गेले, गायनाकॉलॉजिस्टकडे, आणि सगळ्या तपासण्या केल्या तर तिला कॅन्सर निघाला बिचारीला. ही कॅन्सरची अवस्था आज समाजामध्ये आहे. आणि हेल्थकेअर इंडस्ट्री जी आहे एक 4 लेवलवर आहे. पहिला फॅमिली डॉक्टर असतो, ताप सर्दी खोकलाकडे. पूर्वी हा तसा कन्सेप्ट चांगला होता, कारण त्या डॉक्टरकडे त्या फॅमिलीची अकाउंटेबिलिटी होती, फॅमिली डॉक्टर असल्यामुळे. हल्ली काय झालंय की फॅमिली डॉक्टर गेलाच आहे, तोही विचार करतो की मला काय करायचं आहे, कधीतरी येतात. तो पेशंटही फ्लोटिंग असतो आणि डॉक्टरही विचार करत नाही.
त्यामुळे तो डॉक्टर जो आहे पहिल्यांदा कसा फॅमिली फिजिशियन जो असतो कुठल्याही कन्सल्टंटकडे घ्यायचं तो घेऊन जायचा. त्याच्यावर जबाबदारी होते ना त्या कुटुंबाची. ती एक लेवल असते. दुसरी लेवल कन्सल्टंट वगैरे असतात. तिसरं लेवल हॉस्पिटल आणि चौथं क्रिटिकल असतं. तर खरी लेवल पहिली जी आहे ती फार महत्त्वाची. आता ताप, सर्दी, खोकला हे सगळे आजार तर होणारच सगळ्याला. जरी डॉक्टर असेल त्या स्टेजला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. त्या स्टेजला जर व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली पुढच्या स्टेप येणारच नाहीत ना. ती पहिली स्टेपच चुकते. त्यामुळे हे सगळ्या आजाराचं मल्टिप्लाय होत चाललं, गुणाकारांनी वाढत चाललंय. जेव्हा कॅन्सर हा 4th स्टेजमध्ये किंवा लास्ट स्टेजमध्ये जातो तेव्हा आयुर्वेदाचा किती उपयोग होऊ शकतो? 4th स्टेजला आहे म्हणजे सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आहे. त्याच्यामध्ये एकच ऑप्शन, सर्जरी चालू शकत नाही. पूर्ण शरीराची बॉडी काही कापू शकत नाही तुम्ही. सगळ्या शरीरात असल्यामुळे तिथे केमोज दिला जातं किंवा टार्गेटेड इम्युनोथेरपी दिला जाते. टार्गेटेड इम्युनोथेरपी म्हणजे इम्युन सिस्टीममधले जे सेल आहेत, जे पोलीस आहेत, जे काय आहे त्याला ॲक्टिवेट करून त्याचा वापर केला जातो. पण हे सगळं होतं कशाने? शरीरातलंच यंत्रणा आहे ना ती. तर पण त्याचे परिणाम पण तेवढेच घातक असतात. जे दिल्यानंतर त्याची लिव्हरवर, त्याच्या किडनीवर, त्याच्या बाकीच्यावर तेवढेच घातक परिणाम असतात. त्यामुळे केमो दिल्यानंतर लगेच त्याची ब्लड टेस्ट आठवड्याला केल्या जातात किंवा त्याच्यामध्ये काय चेंजेस होतो. आमच्याकडे एक पेशंट होता असंच, डॉक्टरचे रिलेटिव्ह होते. आमच्याकडे ट्रीटमेंट घेतली, पेशंट व्यवस्थित 1 वर्ष ट्रीटमेंट होती. 1 वर्षानंतर पेट स्कॅन केलं. पेट स्कॅन केल्यानंतर त्याला सांगितलं की तुम्हाला टार्गेटेड इम्युनोथेरपी लागणार आहे. टार्गेटेड इम्युनोथेरपी म्हणल्यानंतर तो डॉक्टर होता, जो कोणी असेल तो. मग त्याला ती भीती वाटली. मी म्हणलं जाऊ नको, भीती वाटली आणि त्याने टार्गेटेड इम्युनोथेरपी. पेशंट 2 आठवड्या 2 सायकलला पेशंट कोलॅप्स झाली. तिला जॉन्डिस झालं, लिव्हर फंक्शन डिरेल झालं आणि ती एक्सपायर्ड झाली. ती पेशंट जर आमच्याकडे 1 वर्ष जशी होती अजून 4 वर्षे राहिली असते. कुठल्याही स्टेजवर आयुर्वेद काम करत नाही हा चुकीचा भ्रम आहे. करतं ते कुठल्या स्टेजवर किती प्रमाणात करतं हे इंडिव्हिज्युअल व्यक्ती आणि इंडिव्हिज्युअल औषधं आणि त्या सिच्युएशनमध्ये आहे. करत नाही असं शक्यच नाही. कारण ते औषध गेल्यानंतर त्याचं 24 तासात त्याचं मेटाबॉलिझम होणारच. तेव्हा 4th स्टेजमध्ये सुद्धा कम्पॅरेटिव्हली खूप चांगले रिझल्ट आहेत. दोन्हीचंही केलं तरी चालेल, एकाचा परिणाम केला तरी चालेल. दोन्ही सोबत जर केमो सोबत जर दिले काही औषधं तरी त्याचा टॉलरन्स वाढतो. त्याचे गुड सेल प्रोटेक्ट होतात. बॅड सेल डिस्ट्रॉय होतात ठीक आहे, पण गुड सेल प्रोटेक्ट करणार कोण? गुड सेल प्रोटेक्ट करायला आपली बॉडीच आहे ना. ती झाली पाहिजे. ती प्लांट बेस्ड औषधांनीच होऊ शकते. कॅन्सरच्या बाबतीत आता भारताची काय स्थिती आहे आणि पुढे कशी होऊ शकते? आता 15% सोसायटी सफरिंग आहे कॅन्सर. म्हणजे त्या देशावर किती लायबिलिटी आहे बघा. 140 करोड लोकसंख्येमध्ये 15% जर लोक कॅन्सरग्रस्त असतील तर हे देशाच्या दृष्टीने चांगलं आहे का? जिथे 3 मेडिकल सायन्स आहेत तुम्हाला काय. आणि त्या दृष्टीने जर ह्या पहिल्या लेवल, सेकंड लेवलपासून जर आयुर्वेदाचा जर वापर केला तर खूप काही आजाराचं प्रमाण कमी होईल म्हणतो. त्यामुळे देश समृद्ध होईल, सुदृढ होईल आणि प्रोडक्टिव्हिटी वाढेल. देशाची प्रोडक्टिव्हिटी वाढली तरच देश श्रीमंत होणार आहे ना. आणि देश श्रीमंत झाला तरच तुमच्या ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहेत तुम्ही. आज ग्लोबल कॉम्पिटिशन आपण पाहतो किती जीवन मरणाची आहे. तर त्याच्यासाठी हेल्थ पाहिजेच पाहिजे. तर हेल्थ सांभाळण्यासाठी 1st लेवल, 2nd लेवल जे सध्याचं गव्हर्नमेंट आहे, जे 10-12 वर्षापासून मोदी साहेबांच्याबद्दल धन्यवाद म्हणाले काही हरकत नाही, की ते खूप प्रमोट करतात आणि त्याचा फायदा समाजाने घेतला पाहिजे. असं म्हणतात की कॅन्सर हा खूप आधुनिक आजार आहे आणि आयुर्वेद हे खूप जुनं शास्त्र आहे, तरी सुद्धा ते ह्याच्यावर कसं काय परिणामकारक ठरतंय? बरोबर आहे. हे तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे, ज्यामुळे त्याचं निदान होतंय, ज्याला आपण सेलचं परीक्षण करतो, बायोप्सी करतो, म्हणजे त्या सेलचं आयडेंटिफिकेशन करतो. नॉर्मल सेल आहे का अबनॉर्मल सेल आहे. ही टेक्नॉलॉजी अतिशय आहे.
पण अशा सिमिलर लक्षणाचा आजार आयुर्वेदामध्ये सुद्धा होतात. त्यावेळेस सुद्धा समाज होतात, त्यावेळेस सुद्धा आजार होते. आयुर्वेदात कितीतरी आजार वर्णन केले आहेत. म्हणजे लाईफस्टाईलपासून ब्लड प्रेशर, डायबिटीज, त्याला अर्बुद म्हणायचे, की अर्बुद म्हणून त्याचं वर्णन आलं. कॅन्सरचा आजार तर होणारच, त्यावेळेसही आजार होते. आजाराचे चॅप्टर आहेत, प्रत्येक आजाराचा एक एक चॅप्टर आहे. आणि आयुर्वेदामध्ये दुसरं काय लाखो औषधी आहेत. आणि तुम्ही ठरवलं तर अजून त्याचे फॉर्म्युलेशन वेगळं करायचं, अजून 1,00,000 तुम्ही करू शकता. तुमची इंडिव्हिज्युअल एबिलिटी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. स्काय इज द लिमिट म्हणून. तर त्यामुळे औषधाला खूप स्कोप आहे. औषधाला बनवणाऱ्याला आणि किंवा काय विचार करायला खूप स्कोप आहे. एखादा पेशंटचा प्रॉब्लेम आहे, हा कसा कमी करायचा, तो डॉक्टरनं जर त्यांनी पूर्ण आपली शक्ती लावली तर तो आजार कमी होऊ शकतो. दोन्ही औषध उपचार पद्धती ज्या आहेत म्हणजे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ह्या एकत्र वर्क करतात का? म्हटलं तोच एक चांगला पर्याय, वर्क करतात म्हणण्यापेक्षा तोच एक चांगला पर्याय आहे असं मी म्हणेन आजच्या काळात. कारण काय की पेशंट, आता एखादा पेशंट आला आपल्याकडे, तो एक 10 औषधी घेऊन येत असतो. ॲलोपॅथिक औषधं 10 गोळ्या 10 वर्षापासून चालू असतात, आणि तरी त्याला तो प्रॉब्लेम कमी होतो म्हणून येतो. त्यातले काही आवश्यक असतात, काही लाईफ सेव्हिंग असतात, काही अनावश्यक असतात. तसं जसं उदाहरण घेऊन सांगितलं, एक ब्लड प्रेशर औषध आहे. ब्लड प्रेशरचा टेम्पररी अप्रोच आहे, परमनंट अप्रोच आहे. त्याचं परमनंट जोपर्यंत ट्रीटमेंट होत नाही तोपर्यंत त्या टेम्पररी औषधाची गरज आहेच ना. आज 120 ते 80 ब्लड प्रेशर ठेवणं हे तुमचं काम आहे. ते जर नाही ठेवलं तर दुसरे उपद्रव होतील, पॅरालिसिस होईल, हार्ट अटॅक येईल किंवा किडनीला त्रास होईल. 120-80 हे ठेवायला पाहिजे. 10 ते 15 एरर कमी असू शकतो. मग हळूहळू ते जे ब्लड प्रेशरचे 4 गोळ्या होऊन सुद्धा अनकंट्रोल्ड आहे, ते आपल्या लाईफस्टाईलनी, पंचकर्माच्या ट्रीटमेंटनी, प्लांट बेस्ड औषधांनी मग त्याचं हळूहळू कंट्रोल होतं आणि ते सगळे रिपोर्ट होतात. मग तो पेशंट हळूहळू जर मेडिसिन टॅपर केलं तर तो एक पेशंट सेफ झोनमध्ये जातो. म्हणजे पूर्वी 10 गोळ्या खाऊन येतो आणि 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तो 0 गोळीवर येतो आणि त्याला वाटतं की माझ्या गोळ्या सुटल्या किंवा बंद झाल्या, त्यामुळे मी जे आहे औषधं एवढं खाऊन राहतो. ब्रेस्ट कॅन्सरच्या उदाहरणामध्ये ब्रेस्ट न काढता आयुर्वेदातनं काही ट्रीटमेंट करता येऊ शकते का? खूप चांगला प्रश्न आहे असा, की असे माझ्याकडे 2 पेशंट आहेत. एक पुण्याचीच आहेत आणि ती सिनियर सिटीजन आहे, 75 वर्षाची लेडी आहे. तिचा फर्स्ट स्टेजचाच कॅन्सर होता. ते म्हणलं मला काही करायचं नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. ते ऑन्कॉलॉजिस्टकडे गेले, ते म्हणले सर्जरी करावं लागेल, काढून टाकावं लागेल. तिने ते ॲक्सेप्ट नाही केलं. आमच्याकडे आली. आमच्याकडे आल्यानंतर 6 महिने ट्रीटमेंट केल्यानंतर ते गाठ डिसॅपिअर झाली. जे एव्हिडन्सेस आहेत. म्हणजे दुसरं एक आहे, त्यांचं नाव सांगणं बरोबर नाही, किंवा असे सोशल इश्यू असतात किंवा सेकंड मॅरेज करायचं असतं, काहीतरी असतं. त्यामध्ये तिला त्या कॉस्मेटिक पर्पज जो आहे तिच्यासाठी प्राईम इम्पॉर्टंट आहे. ती फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेजमध्ये तिला जर मॅस्टेक्टॉमी सांगितली, सर्जरी करायला सांगितली, तर तिला जे मृत्यूसारखं वेदना आहे तिच्या दृष्टीने, डायबच्या दृष्टीने, ती पेशंट आमच्याकडे येते, अशी आलेली आहे. आणि तीसुद्धा फॉर्च्युनेटली पहिल्या स्टेजमध्ये असल्यामुळे तिची विदाऊट सर्जरी कमी झाली. पण ती कुठल्या स्टेजमध्ये कशी, एखादा खूप तांब्यावडी गाठ आहे आणि तुम्ही सर्जरी करू नका, हे चूक आहे. त्याला एक लिमिट आहे, पण त्या लिमिटमध्ये त्याला एक चॉईस आहे ना, आणि तो पेशंटचा अधिकार आहे. त्याला जे पाहिजे ते मिळवणं, आणि तो डॉक्टरने दिला पाहिजे. जिथे आवश्यक आहे सर्जरी आवश्यकच आहे, ती केलीच पाहिजे. जिथे अनावश्यक आहे तिथे सर्जरी अनावश्यकच आहे. कारण मी सर्जरीमध्ये 10-20 वर्ष काम केलेलं, मला माहीत आहे ते. असं ऐकण्यात येतं की तंदूर किंवा बार्बिक्यू किंवा बर्न्ड फूड जे आहे ते खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. तर असं खरंच होतं का? हा एक जनरल नाही, बरोबर आहे. कुठल्याही रेसिपी सुद्धा, आपल्या भाज्या सुद्धा एका ठराविक टेम्परेचरमध्ये चांगल्या असतात ना. ओव्हर कुक केल्यानंतर त्याच्यात बदल होणारच. पण हे सगळे जे बदल आहेत, किंवा भांडी वापरण्याने म्हणा, किंवा कॅन्सर म्हणा, किंवा टूथपेस्टने म्हणा, हे पीनट आहेत. हे 1% आहेत. 99% जे आहे, मी सकाळी किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो, माझं जेवणाचं टायमिंग काय, हेच जास्त महत्त्वाचं आहे.
मी सगळ्या पेशंटला सांगत असतो, फक्त तुम्ही जेवणाचे टायमिंग पाळा, तुमचे 50% आजार आपोआप कमी होतील. ठीक आहे, पदार्थ खाण्याची तुम्हाला आवड असते, मला सुद्धा वडापाव खाऊ शकतो, मला सुद्धा खावं वाटतं, तर ठीक आहे, तुम्हाला खायला पाहिजे, पण त्या वेळेलाच खाल्लं तर नुकसान होणार नाही. आणि कधीतरी एकदा खाणं तर ठीक आहे, पण ते रिपीटेड चुका जर होत असेल, शरीर कसं सहन करेल? त्यामुळे हे सगळे जे आजार आहेत, परत ते लाईफस्टाईल, बाकीच्या गोष्टी आहेत, पण ते किरकोळ आहेत, 1% आहेत. आता खूप आहे, म्हणजे लोह्याची भांडी वापरली पाहिजे, मातीची भांडी वापरली, पण ते एखादा स्टेनलेस स्टील वापरतो. प्रॅक्टिकली तेवढं शक्य पाहिजे. प्रॅक्टिकली पॉसिबल असलेल्याच गोष्टी आपण करू शकतो ना. मी समजा पेशंटला काही जरी ॲडवाईस केलं, सोन्याची भांडी वापरणं, सोन्याचा ग्लास वापरणं, तो करू शकतो का? नाही करू शकतो. की त्याला जे जमेल त्याच फॉर्मॅटमध्ये त्याला त्याची लाईफस्टाईल समजावून सांगणे हे डॉक्टरचं काम आहे. लोक म्हणतात की मी कुठलंच व्यसन करत नाही तरी सुद्धा मला कॅन्सर झाला, असं का? तंबाखू आणि दारू, अल्कोहोल, काही म्हणा त्याला, कुठलंही. आज कुठेही जरी बाहेर समाजामध्ये चित्र पाहिलं, स्मोकिंग कॉमन झालेलं आहे, एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. त्यामुळे ह्या थ्रोट कॅन्सरचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. हे तर आहेच, म्हणजे टोबॅको खाल्लं तर 25% रिस्क आहे, त्याच्यासोबत अल्कोहोल आलं तर 50% रिस्क आहे, आणि त्याच्यात सोबत आणखी नाईट डिनर होतात, 12 वाजता 1 वाजता जेवण काही स्विगी वगैरे बोलून खाल्ल्या जातात. ह्या सगळ्याचं जे एक कॉकटेल तयार होतं आणि ते कुठे ना कुठे त्यात तुम्हाला नुकसान होतं. मग ते हार्ट डिसीज असेल, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, कॅन्सर असेल. पूर्वी हार्ट अटॅक 25 ते 35 मध्ये कधी ऐकला नाही, आज 25 मध्ये जास्त येतात. त्याचं कारणच हे आहे. त्यामुळे हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आहेत, ब्लड प्रेशरपासून डायबिटीसपासून कॅन्सरपर्यंत, हे कुठे ना कुठे तुम्हाला ते समजून घेतलं पाहिजे. समजून घेऊन ठीक आहे, 100% तुम्ही वागू शकत नाही, पण 50% जरी तुम्ही केलं तरी 50% निसर्ग आहे, काळजी घेतो तो. त्यामुळे पहिल्यांदा लोकांना समजलं पाहिजे की मला हे चांगलं आहे, हे वाईट आहे. एखादी वाईट करेल तरी तो त्यावेळेस त्याला डॉक्टर आठवेल. एखादा मुलगा आहे, आईस्क्रीम खाऊ नको, खाईल तो, पण त्याला डॉक्टर आठवेल, तो कमी खाईल, फ्रिक्वेन्सी कमी करेल. त्यामुळे लोकांना हे लाईफस्टाईलबद्दल एखादं व्यवस्थित नॉलेज मिळालं पाहिजे. ते जर मिळालं तर काही नाही. आणि त्याच्यासाठी डॉक्टर आणि पेशंटचा जो बॉन्ड आहे, जी कमिटमेंट आहे, ती फार महत्त्वाची. कमिटमेंट, डॉक्टर आणि पेशंटमधली कमिटमेंट पाहिजे की हा माझा पेशंट आहे, मला त्याला चांगलं करायचं, ते फार महत्त्वाचं आहे. ते असेल तर नक्की होतं. त्या डॉक्टरने पूर्ण कसब लावले पाहिजे त्याच्यासाठी, आणि पेशंटनी कॉपरेट केलं पाहिजे. असे लोक आहेत जे त्यांचं लाईफस्टाईल खूप चांगलं आहे, फास्ट फूड अवॉइड करतात, चांगला व्यायाम करतात, अशा लोकांना सुद्धा कॅन्सर होतो. तो कशामुळे होऊ शकतो? किंवा एखाद्याचं कसं आहे, एखादा खूप खात असतो पण त्याचं वजन वाढत नाही. एखादा थोडंच खातो, तो म्हणतो मी तरी माझं वजन वाढतं. कारण ते जेनेटिक ज्या जीन्स घेऊन आलेल्या आहेत, त्या सीडवरच त्याचं तयार होणार ना. म्हणजे साधं उदाहरण जसं एखादा काचेचं घर आहे, एखादं दगडाचं घर आहे, तर दोघांनी सारखंच ट्रीट केलं तर कसं होईल? दगडाच्या घराने त्याला किती खाल्लं, काय केलं तरी एखादंच काय होणार, पण उशिरा होईल. त्याला होईल, उशिरा होईल, पण दुसऱ्या ह्याला लवकर होईल. त्यामुळे तो करतो याचा अर्थ असा नाही की एखाद्या पावसात 2 मुलं भिजतात, एकाला लगेच सर्दी होते, एकाला होत नाही. तर त्याच्यामध्ये तो फॅक्टर आहे. त्याला होत नाही याचा अर्थ मी सेफ आहे असं चुकीचं आहे ना. त्यामुळे ह्या गोष्टी कंपॅरेटिव्ह कराव्यात, पण कंपॅरिझन हे चांगल्या गोष्टीसाठी करावं. पण वाईट गोष्टीसाठी, हेल्थसाठी, अल्कोहोल घेण्यासाठी, तंबाखू घेण्यासाठी, ह्या कंपॅरिझन नाही चांगलं. म्हणजे सामान्य तुमच्या व्ह्युअरसाठी सांगतो. आता हे उच्चभ्रू लोक जे असतात, ज्यांच्याकडे सगळं काही असतं, म्हणजे त्याच्यात पॉलिटिशियन आले, इंडस्ट्रियलिस्ट असते, सेलिब्रिटी आले, हे सगळं त्यांचं हायर इन्कम मिडल ग्रुप ज्याला म्हणतात, आणि दुर्दैवाने त्यांच्यातच कॅन्सर जास्त कॉमन आहे. तर बघा ना, कुठेही तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल, पॉलिटिशियन बरेच इन्व्हॉल्व आहेत, सेलिब्रिटी इन्व्हॉल्व आहेत. त्यांच्यामध्ये थोडंसं ते हायर पण करू शकतात, माझ्यासारखे 10 डॉक्टरही ठेवू शकतात, तरी पण कॅन्सर का आहे? कारण त्यांची कुठेतरी लाईफस्टाईल बिघडलेली आहे, कुठेतरी जेनेटिक फॅक्टर्स त्यांचे चुकीचे आहेत. जी लाईफस्टाईल ज्याला ती चांगली समजतात तीच नेमकी वाईट असते. किंवा झोप आणि स्ट्रेस एक महत्त्वाचा आहे.
स्ट्रेस कारण काय ह्या लोकांमध्ये उच्चभ्रूमध्ये सेलिब्रिटी माइंड इज अ ड्रायव्हिंग फोर्स आहे, ड्रायव्हिंग इंजिन आहे ते शरीराचं. जसं इंजिन ओढून नेतं डब्याला तसं शरीराला ओढून नेतं माइंड. आणि आयुर्वेदामध्ये फार चांगलं वर्णन आहे. आज हे मॉडर्न सायन्स जे आहे ना ते बायोकेमिकल चेंज पुरतंच ट्रीट करत असतं, म्हणजे शरीरालाच ट्रीट करतात. पण बॉडीचे एक 5 लेअर सांगितलेले आहे. एक पंचकोश त्याला म्हणतात. पहिलं शरीर आहे, अन्नमय कोश म्हणतात त्याला. दुसरं लेअर आहे प्राणमय कोश. सगळे जी आयुर्वेद सगळं त्याच्यावरच इस्टॅब्लिश आहे. प्राण अपान समान व्यान हे वात दोष वगैरे जे म्हणतात त्याच्यावर. आणि त्याच्या खाली आहे मनोमय म्हणजे माइंड. ह्या तिघांची ट्रीटमेंट आयुर्वेदात सांगितलेली आहे. दिसतं ते फार अल्प असतं, प्रत्यक्षम अल्पम सांगितलं आहे. जगामध्ये जे दिसतं ते फार 10% आहे आणि ते 90% हिडन आहे. म्हणून तर संशोधनाला स्कोप आहे. त्यामुळे जे दिसतं त्याचीच ट्रीटमेंट ॲलोपॅथिकमध्ये होते. पण दिसत नाही जे माइंड आहे, जे प्राण आहे, त्याची आयुर्वेदात खूप चांगली ट्रीटमेंट सांगितली. किमोथेरपी ही जशी कॅन्सरची एक खूप महत्वाची ट्रीटमेंट आहे, तसं आयुर्वेदामध्ये काय आहे? उद्देश काय, जे बॅड सेल निर्माण होत आहेत, जे खूप झपाट्याने वाढत आहेत, 2चे 4, 4चे 40, 40चे 1600 अशा मल्टिपल गुणाकार पद्धतीने वाढतात. ती स्पीड कमी करण्यासाठी केमो थोड्याफार प्रमाणात मदत करतो. ती स्पीड कमी करतो. पण त्या केमोसोबत जे चांगले सेल आहेत ते पण डिस्ट्रॉय होतात. म्हणजे मी सगळ्यांना उदाहरण सांगतो. एक ऑफिस आहे, एक चोर आहे आणि त्यांनी चोरी केली आणि 10 जणांना शिक्षा दिली तर ऑफिस बंद होऊन जाईल. तसं शरीरामध्ये सुद्धा तेच घडतं. हेअर लॉस होतो म्हणजे काय, ते सेल डॅमेज होतात. भूक लागत नाही म्हणजे काय, ते सेल डॅमेज होतात. ही सगळी चांगले सेल किंवा प्लेटलेट्स कमी होतात म्हणजे काय, रक्तातले सेल डॅमेज होतात. चांगलेही सेल जातात, वाईटही सेल जातात आणि त्याची स्पीड कमी होते. आणि डॉक्टरही कधी कधी विचारतो तुला कसा त्रास होत नाही, पण त्या डॉक्टरला हे सांगत नाहीत घाबरून. आणि डॉक्टरला वाटतं की माझ्या केमोमुळे चांगला पेशंट व्हायला, पण दुसऱ्या पेशंटला मात्र त्रास होतो. तर हा जो इंटिग्रेटेड अप्रोच आहे तो पण महत्त्वाचा आहे. इंटिग्रेटेड म्हणजे दोन्ही सायन्सचा समतोल करणे आणि पेशंट ट्रीट करणे. पेशंट ट्रीट करणे हे पुढचं ऑब्जेक्ट पाहिजे. सायन्स महत्त्वाचं नाही, पेशंटच्या दृष्टीने डॉक्टर काय महत्त्वाचं. डॉक्टर किंवा आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक त्याच्या दृष्टीने का, त्याला त्याचा आजार कमी झाला पाहिजे. तुम्ही होलिस्टिक अप्रोचनी उपचार देता, तर म्हणजे नक्की काय करता? होलिस्टिक म्हणजे शरीर आहे, त्याचं मन आहे आणि त्याचं प्राणमय 3 कोश जसं सांगितले, 3ही कोशाची ट्रीटमेंट केली पाहिजे. शरीर फिजिकल आहे पण मेंटल हेल्थ पण आहे ना. आणि मेंटल हेल्थ ड्रायव्हिंग फोर्स आहे. तुम्ही नुसतं शरीराची ट्रीटमेंट केलात किंवा एका पार्टचीच ट्रीटमेंट केलात ते इनकम्प्लीटच होणार आहे. कारण आता एक किडनीचा आजार आहे, ती किडनीचा आजार दिसतोय किडनी पुरताच आहे, पण त्याच्या पाठीमागे पूर्ण शरीर यंत्रणा काम करत असते. जसं किडनी चांगली राहण्यासाठी शरीर यंत्रणा काम करत असते, तशीच वाईट होण्यासाठी सुद्धा शरीर यंत्रणा काम. म्हणजे किडनी महत्त्वाची आहे, शरीर यंत्रणा महत्त्वाची, त्याची ड्रायव्हिंग फोर्स माइंड जे आहे ते पण महत्त्वाचं. तिघांची जोपर्यंत ट्रीटमेंट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ती कधीच चांगली होत नाही. आणि दुसरं ह्याच्यासाठी जी औषधे आहेत, 2 प्रकारची औषधं आहेत, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिकमध्ये मेटल आहेत आणि केमिकल आहेत. केमिकलचं कुठलंच केमिकल शरीरामध्ये शोषलं जात नाही, ते बाहेरच पडतं. त्याचं काम करून ते बाहेर पडतं. बाहेर टाकण्याचं कोण काम करतं, लिव्हर आणि किडनीद्वारे ती सगळी औषधं बाहेर जातात. त्याचं मेटाबॉलिझम होतं आणि ते किडनीद्वारे लिव्हरद्वारे बाहेर पडतात. पण हे प्लांट बेस्ड औषधी जी आहेत ना शरीरामध्ये शोषल्या जातात, त्यामुळे ती जी पूर्ण शरीरावर त्याचा काम होतं. एका पर्टिक्युलर किडनीवर तर काम होतच होतं, पण बाकीच्या गोष्टी पण चांगल्या केल्या जातात. म्हणजे राईट फ्रॉम गट ज्याला म्हणतात, डायजेस्टिव्ह सिस्टीमपासून, म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टीम असेल, लिम्फॅटिक सिस्टीम असेल, सेल्स असतील, सगळ्याला एकत्र ठीक करण्याचं काम फक्त औषध म्हणजे त्या प्लांट बेसमध्येच ती किमया आहे. त्यामुळे त्याला ते होलिस्टिक म्हणजे होलिस्टिक म्हणजे एक शरीर, मन आणि पर्टिक्युलर पार्ट आणि औषधी जी वापरतो आपण
ते सुरक्षित ऑर्गॅनिक औषधी असेल तरच ते होलिस्टिक इम्पॅक्ट येतो. आता स्लीप सायकल ही खूप चेंज झाली आहे. लोक रात्री उशिरापर्यंत जागतात. तर ह्याचा किती फरक पडू शकतो? 100% फरक पडतोच. जे चांगलं आहे, जे पेरलंय तेच उगवणार. पेरलंय दुसरंच आणि उगवणार दुसरंच असं शक्यच नाही. पण एखाद्याचं आता 5 वर्ष एखाद्याची त्याची लाईफस्टाईल नाही. विशेषतः हे इंटरनॅशनल कॉल अटेंड करणारं प्रोफेशन असतं. त्याचं ब्रेड अँड बटर असतं. पण त्यांच्यामध्ये किंवा पायलट आहेत, यांची एक मजबुरी असते. पण त्यांच्यामध्ये आजारही तसेच कॉमन आहेत. ते आज ना उद्या त्याला पे करावंच लागणार. एका वेळेस मी असं शेवटी सांगत असतो की बाबा यू हॅव टू चेंज युअर जॉब. आता हे एक्स्ट्रीम लेवलवर आलो आपण. आता किडनी फेल्युअर आहे, त्याचं 3rd स्टेज क्रॉस झालेली आहे आणि त्यांनी आपण जॉबसाठीच जर अडकून राहिला तो त्याचं लवकरच त्याला डायलिसिस लागेल. त्या कंडिशनमध्ये आम्हाला थोडंसं हार्शली सांगावंच लागतं. त्यामुळे लोकांचा असा समज आहे की मला काही होत नाही, पण तुला आज नाही होणार, उद्या होणार किंवा परवा होणार. जे सामान्य भाषेत म्हणजे तो विठोबाच्या बारीला लागलेला, विठोबाचं दर्शन कधी ना कधी होणार. एखाद्याला आज होणार, एखाद्याला उद्या होणार किंवा परवा होणार. पण हा कन्सेप्ट चुकीचा आहे की मला काहीच होत नाही, मी सगळं करतो. त्याचा परिणाम हे भोगावेच लागणार. त्यामुळे एखाद्या वेळेस प्रोफेशनल जॉब आहे, मग त्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदा मात्र सोल्युशन सांगितलेलं आहे की एखाद्याला नाईट कॉल अटेंडच करायचं आहे, त्याचं ब्रेड बटर आहे, त्यांनी काय करावं. त्याच्यासाठी असा एक आहे की आता जनरली नाईट जॉब करून आल्यानंतर काय करतो आपण की आंघोळ करतो किंवा न आंघोळ करणारे आहेत खूप, तसंच खूप पोटभर खाणार आणि झोपे जाणार. त्याच्याने कधीच फायदा होणार, उलट नुकसान होतं. त्यांनी काय करायला पाहिजे, आल्यानंतर गरम पाण्याने शॉवर केला पाहिजे फर्स्ट क्लास आणि एम्प्टी स्टमक 10 मिनटं 15 मिनटं झोपलं पाहिजे. झोपायचं, झोप लागत नसेल तर काय केलं पाहिजे, एक हेवी रिडिंग केलं पाहिजे, न्यूजपेपर वाचला पाहिजे. त्याला वाचता वाचता झोप लागेल आणि त्या 10 मिनिटाच्या स्लीपमध्ये बॉडीचं सगळं रिपेअरिंग होतं, डिटॉक्सिफिकेशन होतं. ते जे नुकसान झालेलं असतं ते 50 नाही 60% भरून येतं. त्यामुळे केवळ एक चेंज करण्यामुळे त्याचा फायदा होतो. नाईट कॉलही करू शकतो, घरी यायचं, गरम पाण्याने आंघोळ करायचं, थोडंसं रिलॅक्स झोपायचं, मग नंतर जेवण करायचं. ही जर एवढी जरी टीप फॉलो केली तरी त्याचा फायदा होतो. आजकाल लोक एकट्याने राहणं खूप प्रेफर करतात. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना एकटेपणाचा त्रास होतो किंवा मानसिक आरोग्य त्यांचं स्थिर राहत नाही. तर ह्याचा कॅन्सरशी कितपत संबंध येऊ शकतो? अजून जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा. म्हणजे लोकांना एक असं वाटतं की माझं एकटं राहण्यात फायदा खूप आहे. तो शॉर्ट टर्म विजन झालं, पण लॉंग टर्ममध्ये ही इज लुझिंग समथिंग. तर त्याचा ते एखादा इश्यू झाला, तो कुणाशी शेअर करणार, कुणाशी शेअर करू शकत नाही आणि शेअर केल्याशिवाय तो रिलॅक्स होत नाही. म्हणजे त्याच्या माइंडमध्ये CPO त्याचा चालूच असतो. मग तो झोपलेला असेल, रिलॅक्स झाला असेल, त्याचं कॉर्टिसोल लेवल वाढणारच, स्ट्रेस हार्मोन वाढणारच. स्ट्रेस हार्मोन वाढलं की त्याच्यामध्ये इन्फ्लमेशन, शरीरामध्ये सूज येण्याची प्रक्रिया सुरूच होणार. शरीराची सूज येण्याची प्रक्रिया सुरू झाली की त्या जीन्सचं कॅरेक्टर, DNAचं कॅरेक्टर चेंज होणारच. मग त्याच्यातून कॅन्सर सेल प्रोड्यूस होणारच आणि त्याची इम्युनिटी कमी असणारच. कॅन्सर सेल निर्माणच कॅन्सर होणारच. फक्त त्याचे जीन्स कसे आहेत, त्याची हेल्थ कशी आहे, किती कुठल्या बॅकग्राऊंडवरून आलेला आहे, 5 वर्षाच्या ऐवजी 10 वर्ष. पण सोशल आयसोलेशनसुद्धा डिप्रेशनचं महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तुम्ही हे जे इंडियन किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्रीयनमध्ये जे फेस्टिवल्स आहेत ते स्ट्रेस रिलीव्हरच आहेत. एखादा शेतकरी बिचारा खूप कर्जात असतो, त्याला सगळं अशक्य असतं, पण त्या दिवशी सणादिवशी तो रिलॅक्स असतो. आज दिवाळी आहे, आज दसरा आहे, त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विचारच नसतो. हे फेस्टिवल सगळे ते स्ट्रेस रिलिव्हिंगसाठी, स्ट्रेस बस्टरसाठीच आहे आणि त्याच्यात सोशल हार्मोनी पण आहे ना. एकही फेस्टिवल सांगा तुम्ही की सोशल कन्सेप्ट नाही, सगळ्यामध्येच आहे. दिवाळीमध्ये येणं जाणं आहे, दसऱ्यामध्ये आहे, सगळ्यामध्ये, रक्षाबंधनमध्ये सगळ्यामध्येच आहे. त्यामुळे तुमचं ड्रायव्हिंग फोर्स जे माइंड आहे, मेंटल हेल्थ टिकवण्यासाठी हे सगळं आवश्यकच आहे. जे मोठे आजार आहेत तर ते बरे होण्यासाठी अध्यात्माचा किती फायदा होऊ शकतो?
आयुर्वेदामध्ये एक फार चांगलं अजून ह्या संदर्भाने खूप चांगलं हं. होतं की 3 प्रकारचे ट्रीटमेंट सांगितलेले आहेत. एक युक्ती उपाश्रय. युक्ती करणे म्हणजे काय? ट्रिक्स. युक्ती म्हणजे ट्रिक्स. हे खा, ते खा, हे औषध खा. आणि एक दैव व्यपाश्रय सांगितलं आहे. म्हणजे तुमची जी डेस्टिनी आहे किंवा काय आहे त्याची ट्रीटमेंट सांगितली. म्हणजे साध्या फर्स्ट लेवलचे आजार तुमच्या युक्तीने ट्रीट होतात. पण जे आजार दुरुस्त होत नाही त्याला थोडीशी त्याची जोड द्यावीच लागते. मग ते अध्यात्म म्हणा, स्पिरिच्युअलिटी म्हणा, काही म्हणा तुम्ही, आणि किंवा माइंड म्हणा, मेंटल हेल्थ म्हणा, दोघींचं कॉम्बिनेशन केलं तर ते रिझल्ट अजून चांगले आहेत. एकाच ह्याच्यावर केलं तर 60% रिझल्ट मिळतील. 5 प्रश्न आहेत, 3 प्रश्न सोडवले, 60 मार्क मिळाले. पण 60 मार्कावर चालेल का तुम्हाला? हल्लीचं कॉम्पिटिशन आहे. 80% तुम्हाला कोणी उभाही करणार नाही. त्यामुळे त्याला जर ते 60च्या वर जायचं असेल तर थोडी तुम्हाला ते स्पिरिच्युअलिटीमध्ये जावंच लागेल. स्पिरिच्युअलिटीमध्ये गेल्यानंतर स्पिरिच्युअलिटीमध्ये गेल्यानंतर तुमची मेंटल स्टेटस बदलतं. आणि त्याच्यातले जे हार्मोन्स सिक्रेट आहेत ते त्याचा बॅलन्स होतच होतं. कारण त्याचा आणि प्राणवायूचा, त्याचा आणि वाताचा फार जवळचा संबंध आहे. किंवा असं म्हणलं, आपलं ब्रिथिंग एक्सरसाइज करण्याने आम्ही आमच्या एक प्रोटोकॉलमध्येच आहे की 2 प्राणायाम केलेच पाहिजेत, भ्रामरी आणि अनुलोम. त्यामुळे हे मेंटल हेल्थ चांगली होते. मग त्याला तुम्ही स्पिरिच्युअलिटी म्हणा किंवा प्राणायाम म्हणा किंवा काही म्हणा. पण ही 60च्या वर जायचं असेल तुम्हाला, 90-100 पर्यंत पोहोचायचं असेल तर त्याची जोड घ्यायलाच पाहिजे. लोकांनी आयुर्वेदाकडून कोणत्या अपेक्षा ठेवायला पाहिजेत आणि कोणत्या ठेवू नये? आता समजा एखादा क्रिटिकल आजार आहे आणि एखादी सर्जरी आहे. हे 2 ॲस्पेक्ट असे आहेत की ते अजून डेव्हलप झाले नाही, जे इस्टॅब्लिश आहेत. आता एखादा क्रिटिकल पेशंट झालेला आहे तर ठीक आहे, तिथे ट्रीटमेंट घेतलेली आहे. इमर्जन्सी मॅनेजमेंट म्हणा, हे म्हणा, किंवा सर्जरी करायची आहे, मोठी सर्जरी आहे, जी काही सर्जरी आहे. आता एखादा हर्निया आहे, त्याला ते मेकॅनिकल जॉब आहे, तो रिपेअरिंगच पाहिजे. तिथे काही औषधही गरज नसते. आता समजा हे असे बोटं आहेत, याला जोडायचं असेल इथे स्टिचच द्यायला पाहिजे ना. इथे सर्जरीचा विरोध करण्यात काय फायदा नाही. किंवा आयुर्वेदवाल्याने असा विचार करता कामा नये की मी याला औषधाने जोडून देतो. कसं शक्य आहे? नॉट पॉसिबल. हे आयुर्वेदवाल्यांचंही चुकतं आणि ॲलोपॅथिकवाल्यांचं चुकतं. दोघांनी आपली आपली स्कोप आणि लिमिट समजून घेतली पाहिजे. ती जर व्यवस्थित पेशंटला सांगितलं, पेशंटला फायदा होईल. शेवटी अल्टिमेटम जे आहे, पेशंटचा बेनिफिट जास्त महत्त्वाचा आहे. तर फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवलमध्ये आयुर्वेदच खरं चांगलं आहे आणि सेफ आहे, सुरक्षित आहे. त्यामुळे थर्ड लेवल येत नाही. बरीच औषधी असतात की एक आजार कमी करतो, दुसरा तयार करतो. साधं उदाहरण घ्या, ब्लड प्रेशरची औषध खाली 2 वर्षांना डायबिटीस होणारच. 2 वर्षाचे डायबिटीसची औषधे वाढणारच. त्याच्यात 2 गोळ्या ब्लड प्रेशरच्या, 2 गोळ्या डायबिटीस झाले, 4 गोळ्या सुरू झाले, 4 गोळ्या 5 वर्षांनी त्याला किडनी फेल्युअर होणारच. जो ब्लड प्रेशरचा पेशंट आहे तो उद्या किडनीचा पेशंट आहेच आहे. जो डायबिटीसचा पेशंट आहे तो उद्याचा किडनीचा पेशंट आहेच आहे. तर पहिल्याच लेवलवर जर त्यांनी मॅनेज केलं, टेम्पररी मॅनेजमेंट सोडून दिली, माझं ब्लड प्रेशर कुठल्याही टार्गेटने 120 पाहिजे, मग ते नुसत्या डाएटने करा, योगासनाने करा, झोपेने करा किंवा एखादं प्लांट बेस्ड ऑर्गॅनिक मेडिसिन घेऊन करा. हे 4 तुमच्याकडे टूल आहेत. 4चा कुठलाही वापर करा. कुठले कुठले मोठे आजार आहेत जे आयुर्वेदा थ्रू ट्रीट होऊ शकतात? आता हे सगळी लाईफस्टाईल डिसऑर्डरचीच लिस्ट आहे. म्हणजे स्त्री घ्या, पुरुष घ्या. स्त्रियामध्ये समजा पाळीचे आजार आहेत सुरुवातीला, किंवा लहानपणामध्ये अजून लहानपणाचा एक मोठा विषय आहे की पहिल्या 2 वर्षाच्या चाइल्डमध्ये हल्ली काय झालं, एकच इश्यू झाला आहे, एकच मुलगा किंवा मुलगी पाहिजे आणि ते प्रत्येकाला प्रिय असतं. आणि प्रिय असल्यामुळे पॅम्परिंग तर होतंच. आणि थोडीशी जरी सर्दी झाली की लगेच पेडियाट्रिशियन जातो, लगेच 2 औषधं दिल्या जातात. एक अँटीबायोटिक असतं, एक असतं. पण त्या लहान मुलांचं जे अवयव असतात खूप डेलिकेट असतात. तुम्हाला एखादा अँटीबायोटिक दिला तर तुमच्या शरीरावर काही फरक पडणार नाही, ते जाणवणार नाही. पण त्याचं लिव्हर खूप नाजूक असतं, त्याचं हार्ट खूप नाजूक असतं, त्याची किडनी खूप नाजूक असते, त्याला खूप डॅमेज होतं. त्याची इम्युनिटी खूप नाजूक असते. त्याला रिपीटेड औषध देण्याने पुढचं भविष्य त्याचं नुकसान होतं. त्यामुळे हल्ली काय व्हायलंय की चिल्ड्रन ओबेसिटी वाढायला लागली.
आणि चिल्ड्रन ओबेसिटी हे पुढच्या डायबिटीसचं सीड आहे. पॅरेंट्सला वाटतं की अरे माझा मुलगा गुटगुटीत आहे, पण गुटगुटीत नाही बाबा, 20 वर्षांनी त्याला डायबिटीस होणार आहे, त्याचं काय करणार आहेस तू? त्यामुळे हे पहिल्या लेवलमध्ये खूप काही चुका होतात. पहिले लहान मुलांची हेल्थ मी तर म्हणेन विदाऊट औषधी गेले पाहिजे. त्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीने तो मूल 10 वर्ष व्यवस्थित सशक्त असणं आवश्यक आहे. तो जर रिपीटेड आजारी पडत असेल तर चूकच आहे, त्याची इम्युनिटी खराबच आहे. तर इम्युनिटी चांगली असण्यासाठी आयुर्वेदासारखी औषधच नाही. त्यामुळे कुठल्याही स्तरावर लहान मूल असेल, स्त्री असेल, स्त्रियांचे आजार असतील, PCOD असेल, पाळीचे आजार असतील, इन्फर्टिलिटी असतील, ओव्हरवेट असेल, थायरॉइड असेल, कुठले असेल, त्या घटकांना सुद्धा आयुर्वेदामध्येच सुद्धा लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि औषधी त्याची सोबत केलं तर खूप आहे. कारण शेवटी एरर काहीतरी घडतोच. मी डॉक्टर आहे, मला माहीत आहे सगळं हे वाईट आहे, तरी पण माझ्याकडून चूक घडतच असते. त्याला आयुर्वेदामध्ये एक फार चांगला शब्द आला आहे, प्रज्ञा अपराध. प्रज्ञेचा अपराध, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, त्याचा अपराध. माहीत असतं हे वाईट आहे तरी खाल्लं जातं. म्हणजे हे एरर होऊ शकतं, म्हणजे चूक होऊ शकते. हवेमधला बदल तुमच्या हातात नाही, खाण्यामध्ये एखादा असं स्ट्रेस असतं. त्यामुळे ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये कुठे आजार होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर प्लांट बेस्ड आयुर्वेदिक औषध घेतली तर ती आजारीच पडत नाही. ती एरर भरून निघते, झालेलं नुकसान भरून निघते रोजच्या रोज. त्यामुळे पुढची स्टेप येणारच नाही ना. त्यामुळे समाजाने ही अपेक्षा केली पाहिजे, समाजाने ही काळजी घेतली पाहिजे. माझे आजार फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवलचे आजार जे आहेत मी आयुर्वेदाच्याच औषधांनी कमी करून घेणार आहे, हे त्यानेच ठरवलं पाहिजे. थर्ड आणि फोर्थ लेवल ठीक आहे. जे आता कॅन्सरग्रस्त लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल या पॉडकास्टच्या द्वारे? मी कॅन्सरमधून बरा होणार आहे हे पहिल्यांदा त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अर्ली ट्रीटमेंट केली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे कुटुंबाने पण हे केलं पाहिजे, कारण त्याची स्ट्रेस लेवल वाढता कामा नये. कुटुंबाने काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीला रोज तुला जर विचारलं तू कसा आहेस कसा आहेस कसा आहे म्हणलं तर त्याला स्ट्रेस वाटतो. तू चांगला आहेस म्हणलं तर त्याला बरं वाटेल ना. तो पेशंट आहे, घरामध्ये कॅन्सरचा पेशंट आहे, त्याची ट्रीटमेंट चालू आहे. त्याला प्रत्येक व्यक्ती म्हणून तुझी तब्येत कशी आहे, तुझी तब्येत, त्याला माहीत आहे मला कॅन्सर आहे, त्याचा स्ट्रेस वाढेल का कमी होईल? वाढणारच. त्यामुळे त्याला सांगितलं तर अरे तुझी तब्येत चांगली वाटते, तुझ्या चेहऱ्यावर तेज येते, तुझं वाटलं तर त्याचा स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे फायटिंग स्पिरिट जी आहे ती वाढवली पाहिजे. ती फायटिंग स्पिरिट जर वाढली तर सगळे मार्ग मिळतात. मग माझ्यासारखे 10 डॉक्टर जोशी मिळतील तुम्हाला. त्यामुळे फायटिंग स्पिरिट वाढवली पाहिजे, हे सगळ्या पेशंटसाठी मी सांगितलं. थँक्यू सर, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि खूप महत्त्वाची माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं, संधी दिली तुमच्या व्ह्युअरशी इंटरॅक्ट करण्याची, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.